नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 34 स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 10वं चॅप्टर पाहतोय बघा. 10वं चॅप्टर आहे वजाबाकी बद्दल. वजाबाकी 5 अंकी संख्यांपर्यंतची, हातच्याची वजाबाकी आणि त्यावरचे शाब्दिक उदाहरण आपण पाहतोय बघा. त्यातला स्वाध्याय आहे 10.1. त्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे बघा. 1000 या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? 1000 दिलेले बघा. 1000च्या लगतची मागची म्हणजे काय करायला लागेल? आपलं वजा करायला लागेल. 1000 मध्ये गेला म्हणजे किती उरले? 999. 999 काय आहे? 1000 या संख्येच्या लगतची मागची संख्या आहे. मग 999 कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. दुसरा प्रश्न बघा आपल्याला दिलेले आहे 22,222. यातनं किती वजा करायची आहे? 1,111 वजा करायचे बघा. मग बघा, दोनातनं एक गेला, एक, दोनातनं परत एक गेला तर एक, दोनातनं एक गेला तर एक, दोनातनं एक गेला परत एक, दोनाचे दोन, तसेच तसे. म्हणजेच 21,111 कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय अचूक आहे. तिसरा प्रश्न आहे बघा 28,845. याच्यातनं किती वजा करायची आहे? 18,978. करा बरं मग वजा. 5तनं 8 जात नाही म्हणजे 5चे होतील ते 15. 4तनं एक घेतला म्हणजे झाले किती? 3. मग 15तनं 8 गेले तर 7. 3तनं 7 जात नाही बघा परत. 3चे किती करायला लागतील? 13. म्हणजे 8चे किती होऊन जातील? 7. 13तनं 7 गेले तर 6. 7तनं परत 9 जात नाही म्हणजे किती करायचे? 17. इथे परत कॅन्सल केले तर किती झाले? 7. 17तनं 9 गेले तर 8. 7तनं परत 8 जात नाही म्हणजे परत करायचे 17. इथे होऊन जाईल 1. 17तनं 8 गेले किती उरले? 9. आणि एकातनं 1 गेला तर 0. काय उत्तर आलं बघा मग आपलं? 9,867. 9,867 कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. चौथा प्रश्न आहे बघा. काय दिलं आपल्याला? 15,000. त्यातनं किती वजा करायची आहे? 5,000. तर काय उत्तर येते? 10,000 उत्तर येते. तर मग 15,222 याच्यातनं जर का 5,222 जर का वजा केले तर काय उत्तर येईल? बघा, इथे पण 222 वाढले, इथे पण 222 वाढले, म्हणजे सेमच संख्या वाढलेली आहे. वजा करायचं आहे म्हणजे उत्तर तेच आलं पाहिजे. करून बघायचं. 2तनं 2 गेले तर 0. 2तनं 2 गेले म्हणजे परत 0. 2तनं 2 गेले परत 0. 5तनं 5 गेले परत 0. आणि ह्या एकाचा 1 म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती येते? 10,000 इथे आहे. पहिला पर्याय अचूक आहे. आता पुढे काय दिलं बघा आपल्याला? एक बॉक्स आहे. त्याच्यामध्ये जर का 7,651 मिळवलेत तर काय उत्तर येते? 11,177. तर बॉक्सच्या जागी कोणती संख्या असेल? या चौकटीत कोणती संख्या येईल? मग चौकटीतली संख्या काढायची आहे. इकडे किती आहे? 11,177. हे 7,651 जे आहेत बघा, हे इकडे काय करताय? बेरीज करताय. इकडच्या बाजूला जर का ते आले तर इकडच्या बाजूला आल्यानंतर ते काय करतील? वजाबाकी करतील. मग वजाबाकी करून पाहू आपण. 7तनं 1 गेला 6. 7तनं 5 गेले तर 2. एकातनं 6 जात नाही म्हणजे करायला लागतील किती? 11. इथे किती होऊन जातील? 0. 11तनं 6 गेले तर 5. 0तनं 7 जात नाही म्हणजे करायचे 10. इथे होऊन गेला 0. 10तनं 7 गेले म्हणजे किती उरले? तर 3. म्हणजे काय उत्तर पाहिजे? 3,526. कितवा पर्याय अचूक आहे? पहिला पर्याय अचूक आहे. पुढच्या उदाहरणात बघा, परत आपल्याला एक गणित दिलं. 6 आहे, एक चौकटी आहे, 2 आहे आणि 9 आहेत. त्यातनं वजा करायची आहे 4, 5, 3 आणि 8. तर उत्तर काय येते? 2,091 उत्तर येते. मग करून बघा बरं. 9तनं 8 गेला तर 1 बरोबर आहे.
2 3 जात नाही म्हणजे किती करायला लागतील इथे 12. म्हणजे इथे जे पण संख्या असेल त्यातनं एक हातच्याला घ्यायला लागेल. 12 3 गेले तर 9. मग आता इथे जर का मी 6 टाकले बघा, 6 एक हातच्याला घेतला म्हणजे किती झाले 5. 5 गेले तर 0 बरोबर येते आहे. आणि 6 गेले तर 2 बरोबर येते आहे. म्हणजे या चौकटीच्या ठिकाणी काय टाकलं पाहिजे, 6 हा अंक टाकला पाहिजे. कितवा पर्याय आहे 6 अंकाचा, तिसरा पर्याय अचूक आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा, त्यामध्ये दिलेला आहे 13,500. मग काय केलं आपण, 13,500 म्हणजे काय 13,500. 15,500 म्हणजे 15,000 पूर्ण झाले नाही, 15,500 आहे म्हणजे किती झाले 14,750. याला म्हणतो आपण 15,500. यांचा फरक विचारलाय, किती वे कमी आहे विचारलाय, म्हणजे फरक काढायचा आहे, म्हणजे मायनस करायची आहे. 0तनं 0 गेला तर 0, 5तनं 0 गेले तर 5, 7तनं 5 गेले तर 2, आणि 4तनं 3 गेले तर 1, 1तनं 1 गेला 0. 1250. 1250 कितवा पर्याय आपला, चौथा पर्याय अचूक आहे. 8वा प्रश्न आहे बघा, 12,500. 12,500 म्हणजे परत 1200 पूर्ण झाले नाही, 12,500 म्हणजे 1175. 1175 कसं येईल, इथं चौकटी दिली आणि अधिक किती दिले 75. मग समजा चौकटीच्या जागी आपल्याला संख्या काढायची असेल तर हे 1175 जसेच्या तसे आणि हे 75 इकडे बेरीज करत होते बघा, इकडे येऊन काय करतील ते वजाबाकी करतील. मग 5तनं 5 गेले तर 0, 7तनं 7 गेले तरी सुद्धा 0, एकाचा 1 आणि या एकाचा सुद्धा 1 म्हणजे 1100. हे उत्तर बरोबर आहे. तिसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न आहे बघा आपला, 2,500 किती मिळवावेत. 2,500 म्हणजे 2,500. यांच्यात किती मिळवावे म्हणजे 5,500 होतील. यांच्यात किती मिळवावे म्हणजे समजा इथे एक बॉक्स आहे, काय मिळवायचं माहिती आपल्याला, तर काय उत्तर आले पाहिजे 5,500. 5,500 म्हणजे 5,250. मग चौकटीतली संख्या काढायची असेल तर 5,250 जसेच तसे, आणि हे 2,500 इकडे प्लस आहे, बेरीज करताय, तिकडे जाऊन वजा होतील ते, म्हणजे 2,500 याच्यातनं काय करायला लागतील, वजा करायला लागतील. 0तनं 0 गेला तर 0, 5तनं 0 गेला तर 5, 2तनं 5 जात नाही, हातचा घेऊन किती करायचे 12, आणि इकडे किती होऊन जातील 4. 12तनं 5 गेले तर 7, आणि 4तनं 2 गेले तर 2. म्हणजेच 2,500 जेव्हा आपण 2,750 किंवा 2,750 मिळवू तेव्हा किती उत्तर मिळेल आपल्याला 5,250 म्हणजे 5,500 उत्तर आपल्याला मिळेल. 2,750 कितवा पर्याय आपला, पहिला पर्याय योग्य आहे. 10वा प्रश्न बघा, 2 संख्या दिलेल्या आहे. पहिली संख्या आहे 39,486. दुसरी संख्या आहे 25,125. यांची वजाबाकी करायला सांगितली. करा बरं. मग 6तनं 5 गेले 1, 8तनं 2 गेले तर 6, 4तनं 1 गेला तर 3, 9तनं 5 गेले तर 4, आणि 3तनं 2 गेले तर 1 म्हणजे 14,361 हा अचूक पर्याय आहे बघा आपला. 14,361 कितवा पर्याय आपला, तिसरा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, त्याच्यात सांगितलं 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. मग किती अंकी विचारली आपल्याला, 3 अंकी. कशी पाहिजे, लहानात लहान, ती पण कोणती, विषम संख्या. मग 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती संख्या आहे, 3 अंकी पाहिजे म्हणजे 100च्या पुढेच असतात. 100 काय आली आपली समसंख्या, त्याच्या पुढची कोणती 101. ही काय झाली 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. पुढे काय म्हटलं, 2 अंकी पाहिजे. 2 अंकी कशी पाहिजे पण, मोठ्यात मोठी. मग बघा 2 अंकी मोठ्यात मोठी, आणि कशी पाहिजे समसंख्या पाहिजे. मग 2 अंकी मोठ्यात मोठी सम,
मग काय येतात, दोन अंकी सगळ्यात मोठी संख्या 99, पण 99च्या शेवटी 9 आहे म्हणजे विषम संख्या आहे. आपल्याला कोणती संख्या पाहिजे आहे, सम पाहिजे आहे. म्हणजे कोणती येईल, 98. यांच्यातला काय काढायचं आपल्याला, फरक काढायचा आहे. मग बघा 101 त्यातनं 98 काय करायचे आपण, वजा करायचे. एकातनं 8 जात नाही म्हणजे किती करायचे, 11. इथे 0 होता, इथं 10 जर का करायचे असतील तर इथं 0 होऊन जाईल. आणि 10तनं 1 घेतला म्हणजे इथे किती होऊन जातील, 9. मग 11तनं 8 गेले तर 3, 9तनं 9 गेले तर 0. काय उत्तर आलं आपलं, 3. 3 म्हणजे दुसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. नंतर 12वा प्रश्न आहे बघा, काय सांगितलं, एका गावातील मतदारांची संख्या 15,789 आहे. त्यापैकी 8,791 काय आहे, पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती असेल. म्हणजे एका गावामध्ये मत देणारे लोक किती आहे, 15,789 मतदान करणारे लोक आहेत. त्यापैकी पुरुष मंडळी किती आहे, तर 8,791 एवढे पुरुष आहेत. तर स्त्रिया काढायच्या आहे म्हणजे वजा करा त्यातनं. 9तनं 1 गेला तर 8, 8तनं 9 जात नाही म्हणजे किती होऊन जातील, 18. इथे किती झाले, 6. 18तनं 9 गेले तर 9. 6तनं 7 जात नाही म्हणजे 16. इथे किती होऊन जातील, 4. 16तनं 7 गेले तर 9. 4तनं 8 परत जात नाही म्हणजे 14. आणि 14तनं 8 गेले तर 6. म्हणजे 6,998. कितवा पर्याय आहे, चौथा पर्याय अचूक आहे. पुढच्या प्रश्नात काय सांगितलं, एक संख्या दिली बघा, 8 दह म्हणजे दश हजाराच्या स्थानावर किती आहे, 8. हजाराच्या स्थानावर किती आहे, 5. शतकाच्या स्थानांवर किती आहे, 4. दशकाच्या स्थानांवर 2. आणि एककाच्या स्थानांवर 0. याच्यातून किती वजा करायचे आहे, 80,420 वजा करायचे. तर कोणती संख्या मिळेल ते पाहायचे आपल्याला. मग 0तनं 0 गेला 0, 2तनं 2 गेले 0, 4तनं 4 गेले 0, 5तनं 0 गेला तर 5, 8तनं 8 गेले तर 0. 5,000 म्हणजेच काय, ही जी संख्या होती दिलेली आपल्याला 8 दह 5 ह 4 श 2 द आणि 0 ए, याच्यातनं जर का 80,420 संख्याला वजा केली तर मिळणारी संख्या कोणती असेल, 5,000. कोणता पर्याय आपला, पहिला पर्याय अचूक आहे. 14व्या प्रश्नात काय सांगितलं बघा, एक वॉशिंग मशीन आहे. एका कंपनीमध्ये विचारलं तर काय किंमत आहे त्याची, एका ठिकाणी किंमत आहे त्याची 19,999. आणि दुसऱ्या ठिकाणी विचारलं त्याच प्रकारचं वॉशिंग मशीन कितीचं आहे, तर 21,550. तर दोघांच्या किमतीतली तफावत, तफावत म्हणजे फरक काढायचा आहे. फरक म्हणजे वजाबाकी. 0तनं 9 जात नाही म्हणजे किती करणार, 10. इथे किती होऊन जातील, 4. 10तनं 9 गेले तर 1. 4तनं 9 जात नाही बघा म्हणजे 14 करायचे. इथं परत 4. 14तनं 9 गेले तर 5. इथं पण परत 4तनं 9 जात नाही म्हणजे 14. इथे होऊन गेलं 0. 14तनं 9 गेले परत 5. 0तनं 9 जात नाही म्हणजे इथे करायचे 10. इथे होऊन जातील 1. 10तनं 9 गेले तर 1. कितीचा फरक आला त्यांच्यामध्ये, दोघांच्या किमतीमध्ये किती तफावत आहे, तर 1,551 रुपयांची तफावत दोघांच्या किमतीमध्ये आहे. कितवा पर्याय आपला, चौथा पर्याय अचूक आहे. 15वा प्रश्न आहे बघा, 7,800 कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल. किती दिले, 7,800. 7,800 म्हणजे 8,000 पूर्ण झाले नाही. 7,800 म्हणजे 7,750. याला म्हणतो आपण 7,800. याच्यातनं कोणती संख्या वजा करायची म्हणजे इथे एक चौकट देऊ आपण किंवा बॉक्स देऊ बघा. आणि उत्तर काय मिळालं पाहिजे, 3 अंकी लहानात लहान संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, 100 आहे. म्हणजेच काय होईल बघा, हा बॉक्स इकडे मायनस आहे, इकडच्या बाजूला जाणं तो काय होत नाही, प्लस मध्ये. इथे किती होते, 7,750. हे 100 बघा इकडे प्लस आहेत, इकडे आले की काय होऊन जातील ते -100.
मग करा बरं, शून्यातनं शून्य गेला शून्य, पाचातनं शून्य गेले तर 5, सातातनं 1 गेला तर 6, इथे उरलेले 7. म्हणजे 7,650. जेव्हा आपण 7,800 वजा करू तेव्हा आपल्याला 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 100 हे उत्तर आपल्याला मिळेल. मग 7,650 कितवा पर्याय आपला? 7,650 आपला तिसरा पर्याय अचूक आहे. 16वा प्रश्न आहे बघा. 2019च्या शालांत परीक्षेला एका गावातील 3,449 विद्यार्थी बसले होते. मग एका परीक्षेला किती मुलं बसले, किती विद्यार्थी बसले? तर 3,449 विद्यार्थी बसले. त्यापैकी 1,056 अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. 1,056 जे आहे ते नापास झाले. तर किती उत्तीर्ण झाले म्हणजे किती पास झाले? मग काय करायला लागेल आपल्याला? पूर्ण संख्येतनं हे जे 1,056 जे अनुत्तीर्ण झाले होते ते मायनस करायचे. मग 9तनं 6 गेले तर 3, 4तनं 5 जात नाही म्हणजे 14, इथे होऊन जातील 3, 14तनं 5 गेले 9, 3तनं 0 गेला 3, 3तनं 1 गेले 2, म्हणजे 2,393 हे विद्यार्थी काय झाले आहे? उत्तीर्ण झाले आहे, पास झाले. कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय अचूक आहे. 17वा प्रश्न आहे बघा आपला. सुजाताने 7,007 मग 7,007 ही संख्या लिहिताना चुकून किती लिहिली बघा तिने? 70,007 अशी लिहिली. तर उत्तर कितीनं चुकलं? कितीनं चुकलं म्हणजे परत काय वजाबाकी करायला लागेल. 7तनं 7 गेले 0, 0तनं 0 गेला 0, इथं पण 0तनं 0 गेला 0, 0तनं 7 जात नाही म्हणजे किती करायला लागतील? 10. 7 ते किती होऊन जातील? 6. 10तनं 7 गेले तर 3, 6 जसेचे तसे. म्हणजे उत्तर कितीने चुकलं तिचं? 63,000 तिचं उत्तर जे आहे ते चुकलेलं आहे. कितवा पर्याय अचूक आहे आपला? दुसरा पर्याय अचूक आहे. 18वा प्रश्न आहे बघा. इथं काय दिलं बघा? एक सर्कल दिलेलं आहे बघा असं. इथं एक ट्रायंगल आहे, नंतर 3 आहे, 8 आहे आणि 9 आहे. याच्यातनं काय वजा करायचे आहे? 1, 8, त्रिकोण, परत सर्कल आणि 7. तर काय उत्तर आलं पाहिजे? 3, 5, 9, 3 आणि 2. मग बघा 9तनं 7 गेले 2, हे एवढंच बरोबर येते आहे. 8तनं इथं सर्कल दिलेलं आहे बघा. 8तनं किती वजा करायला पाहिजे जेव्हा 3 येतील? तर मग 8तनं जेव्हा आपण 5 वजा करू तेव्हा आपलं उत्तर काय येईल? 3. त्यानंतर 3तनं त्रिकोण वजा केला की 9 येत आहे. मग 3तनं जाणार नाही, इथं किती करायला लागतील? 13. 13तनं किती वजा कराल तेव्हा 9 उत्तर येईल? मग 4 वजा करू बघा आपण तेव्हा ते उत्तर येईल. त्रिकोणाच्या जागी किती टाकतो आपण? 4. एक हातचा घेतला होता म्हणजे किती होऊन जातील? 3. 3तनं 8 म्हणजे जात नाही, 13 करायला लागतील. बरं 13तनं 8 गेले तर 5. सर्कलच्या जागी किती टाकलाय आपण? 5 टाकला. एक हातचा घेतला म्हणजे किती उरले? 4. 4तनं 1 गेलं तर 3. बरोबर उत्तर येते आहे. म्हणजेच काय टाकतोय आपण? आपण जिथं सर्कल होतं तिथं काय टाकतोय? 5 टाकतोय. आणि जिथं त्रिकोण होता तिथे आपण किती टाकतोय? 4 टाकतोय. कोणता पर्याय मग बघा असा? त्रिकोणाच्या ठिकाणी 4 आणि सर्कलच्या ठिकाणी 5. बघा हा पर्याय जो आहे तो बरोबर बसतोय. म्हणून तिसरा पर्याय आपला बरोबर आहे.